बेडका नमुना वाहतुकीविषयी विविध मुद्द्यांची माहिती घेऊया. 1. बेडका नमुना संकलनाचा उद्देश. 2. बेडक्याची गुणवत्ता. 3. बेडका नमुना संकलनाचे निकष. 4. ट्रिपल लेअर पॅकेजिंगसाठी आवश्यक साहित्य. 5. ट्रिपल लेअर पॅकेजिंग. 6. वाहतूकदारांसाठी सूचना. 7. बेडका नमुना वाहतुकीसाठी वाहतूकदारांकडून अपेक्षा. 8. बेडका नमुना संकलन आणि वाहतुकीसाठी उपयुक्त योजना. 9. बेडका नमुना पाठवणाऱ्या संस्थांकडून अपेक्षा. 10. बेडका नमुना संकलन आणि वाहतुकीच्या उद्दिष्टपूर्तींसाठी करावयाच्या कृती. राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमाअंतर्गत क्षयरुग्णांच्या निदानासाठी, पाठपुराव्यासाठी आणि क्षयरोग उपचारावरील औषधांची संवेदनशीलता तपासण्यासाठी बेडका नमुने कोनिकल ट्यूबमध्ये अथवा स्पुटम कपमध्ये घेणं आवश्यक आहे. सीबीनॅट चाचणी ही रिफॅम्पिसिन औषधाचा रेझिस्टन्स तपासण्यासाठी करण्यात येते. फर्स्ट लाईन LPA ही चाचणी रिफॅम्पिसिन, INH, इथिओनॅमाइड या औषधांचा रेझिस्टन्स तपासण्यासाठी करण्यात येते. सेकंड लाईन LPA ही चाचणी मॉक्सिफ्लॉक्सिसिन, लिओफ्लॉक्सिसिन, इंजेक्शन अमिकासिन, कॅनामायसिन, कॅप्रिओमायसिन या औषधांचा रेझिस्टन्स तपासण्यासाठी करण्यात येते. पाठपुराव्यासाठी लिक्विड कल्चर चाचणी केली जाते. सध्या मॉक्सिफ्लॉक्सिसिन, पायरिझिनामाइड, लिनेझोलिड या औषधांची LCDST करण्यात येत आहे. नजीकच्या भविष्यात क्लोफाझिमाइन, बिडाक्विलिन, डेलामॅनिड औषधांची DST उपलब्ध होणार आहे. एक्स्ट्रा पल्मनरी क्षयरुग्ण, ॲबनॉर्मल एक्स-रे, HIV बाधित, DRTB क्षयरुग्णांचे सहवासी, बालवयोगटातील आणि वल्नरेबल ग्रुपमधील अनुमानित क्षयरुग्ण यांचे क्षयरोगाचे निदान करण्यासाठी अपफ्रंट सीबीनॅट चाचणी करण्यात येत आहे. भविष्यात मशीनच्या उपलब्धतेनुसार सर्व रुग्णांच्या क्षयरोग निदानासाठी सीबीनॅट अथवा ट्रूनॅटद्वारे चाचणी करण्यात येणार आहे. नवीन निदान झालेले DSTB उपचारावरील नॉन रिस्पॉन्डर, फेल्युअर या क्षयरुग्णांची रिफॅम्पिसिन रेझिस्टन्स तपासण्यासाठी सीबीनॅट अथवा ट्रूनॅट चाचणी करण्यात येते. यास UDST म्हणतात. या चाचणीमध्ये रिफॅम्पिसिन रेझिस्टन्स आढळून न आल्यास दुसरा नमुना फर्स्ट लाईन LPA चाचणीसाठी पाठवतात. फर्स्ट लाईन LPA मध्ये INH औषधास रेझिस्टन्स आढळून आल्यास सेकंड लाईन LPA आणि 4 औषधांची लिक्विड कल्चर DST करणं अपेक्षित आहे. जर रिफॅम्पिसिन रेझिस्टन्स आढळून आल्यास दुसरा नमुना फर्स्ट लाईन LPA, सेकंड लाईन LPA आणि 6 औषधांची लिक्विड कल्चर DST करण्यासाठी पाठवण्यात येतो. औषधाला दाद न देणाऱ्या रुग्णास औषधोपचार सुरू केल्यानंतर तो प्रभावी आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी लिक्विड कल्चर ही चाचणी करणं आवश्यक आहे. मोनोपॉली औषधोपचारादरम्यान पाठपुराव्यासाठी 3ऱ्या अथवा 6व्या महिन्याअखेरीस स्मिअर अथवा लिक्विड कल्चर चाचणी करण्यात येते. शॉर्टर ओरल उपचारादरम्यान पाठपुराव्यासाठी 3ऱ्या-4थ्या महिन्याअखेरीस स्मिअर, 3ऱ्या, 6व्या आणि 9व्या महिन्याच्या अखेरीस लिक्विड कल्चर चाचणी करण्यात येते. लॉंगर ओरल उपचारादरम्यान पाठपुराव्यासाठी 3ऱ्या, 4थ्या, 5व्या, 6व्या महिन्याच्या अखेरीस व त्यानंतर 3 महिन्यातून एकदा लिक्विड कल्चर चाचणी करण्यात येते. मोनोपॉली आणि शॉर्टर ओरल उपचारादरम्यान कल्चर चाचणी पॉझिटिव्ह आल्यास 4 औषधांची व लॉंगर ओरल उपचारादरम्यान 6 महिन्यानंतर कल्चर चाचणी पॉझिटिव्ह आल्यास 6 औषधांची DST चाचणी करण्यात येते. बेडक्याची गुणवत्ता. 1. दर्जेदार बेडका नमुना चिकट, घट्ट आणि पिवळसर असावा. 2. तपासणीसाठी 3 ते 5 मिली व्हॉल्यूम आवश्यक आहे. 3. निकृष्ट दर्जाचे नमुने पातळ पाण्यासारखे असतात. लाळ आणि नाकातील स्राव हे तपासणीसाठी स्वीकारणं योग्य नाही. बेडका नमुना संकलनाचे निकष. 1. क्षयरोगाचं निदान करण्यासाठी 2 नमुन्यांची आवश्यकता आहे. शक्यतो एक सकाळी लवकरचा आणि दुसरा स्पॉट. जर हे शक्य नसेल तर 1 तासाच्या अंतरानं 2 स्पॉट नमुने शक्यतो औषधोपचार सुरू करण्यापूर्वी संकलित करावे. 2. पाठपुराव्यासाठी शक्यतो सकाळचा अथवा स्पॉट एकच नमुना आवश्यक आहे. ट्रिपल लेअर पॅकेजिंगसाठी आवश्यक साहित्य. ट्रिपल लेअर पॅकेजिंग करता लागणारं साहित्य. 1. बेडका नमुना संकलन केलेल्या कोनिकल ट्यूब. 2. 5% फेनॉल. 3. पॅराफिन टेप. 4. टिश्यू पेपर. 5. थर्मोकॉल बॉक्स. 6. झिपलॉक बॅग्स. 7. जेल पॅक्स. 8.
परमनंट मार्कर, 9 बायोहझार्ड स्टिकर, 10 ॲरो स्टिकर, 11 सीझर, 12 रबर बँड, 13 ॲनेक्शर 15A फॉर्म, 14 कॉटन, 15 ब्राऊन टेप. ट्रिपल लेअर पॅकेजिंग. बेडका नमुन्यांची ट्रिपल लेअर पॅकेजिंग करण्याची पद्धती. रुग्णांचे बेडका नमुना कोनिकल ट्यूबमध्ये संकलन केल्यानंतर कोनिकल ट्यूबचं झाकण घट्ट बंद करा. 5% फेनॉलच्या द्रावणामध्ये या ट्यूब्स 5 मिनिट या काळाकरता बुडवून ठेवाव्यात. त्यानंतर कोनिकल ट्यूबच्या बाहेरील भाग ॲब्झॉर्बंट टिश्यू पेपरनं पुसून घ्यावा आणि कोरडं करण्यासाठी ठेवावा. कोनिकल ट्यूबच्या बाहेरील पांढऱ्या भागावर रुग्णाचं नाव परमनंट मार्कर पेननं व्यवस्थित लिहावं. पॅराफिल्म स्ट्रिप कट करून कोनिकल ट्यूबचं झाकण आणि त्यालगतच्या पृष्ठभागावर योग्य पद्धतीनं गुंडाळून सुरक्षित सील तयार करा. ॲब्झॉर्बंट कॉटन रोल उघडा. हा रोल 2 समान थरांमध्ये वेगळा करा. कोनिकल ट्यूब ही कॉटननं पूर्णपणे झाकली जाईल अशा पद्धतीनं व्यवस्थित गुंडाळा आणि त्यावर रबर बँड लावून ते आवरण सुरक्षित करा. ही ट्यूब झिपलॉक पाऊचमध्ये ठेवून त्यातील हवा पूर्णपणे काढून पाऊच बंद करा. रुग्णाच्या दुसऱ्या नमुन्यासाठी पुन्हा हीच कृती करा. ॲनेक्शर 15A फॉर्मवरील रुग्णाची माहिती आणि कोनिकल ट्यूबवर लिहिलेला मजकूर बरोबर आहे ना याची खात्री करा. या फॉर्मवरील मजकूर दिसेल अशा पद्धतीनं घडी करून झिपलॉक पाऊचमध्ये ठेवा आणि हा पाऊच नीट सील करा. -40 तापमानात किमान 48 तास ठेवून गोठलेले जेल पॅक थर्मोकॉल बॉक्समध्ये ठेवा. या जेल पॅकवरती झिपलॉक पाऊचमध्ये पॅक केलेल्या नमुन्याच्या कोनिकल ट्यूब आणि ॲनेक्शर 15 फॉर्म ठेवावेत. हा थर्मोकोल बॉक्स झाकण लावून व्यवस्थित बंद करावा. त्यानंतर तपकिरी रंगाच्या स्टिकिंग टेपनं चारी बाजूनी घट्ट गुंडाळावा. थर्मोकोल बॉक्सच्या झाकणावरती बायोहझार्ड चिन्ह असलेलं स्टिकर चिकटवावं. यानंतर बॉक्सवर उभ्या बाणाचं चिन्ह योग्यरित्या दोन्ही बाजूस चिकटवावं.
पर्मनंट मार्कर पेननं स्टिकर्सवरील फ्रॉम आणि टू वर पाठविणाऱ्या आणि पाठवावयाच्या संस्थेचे पूर्ण पत्ते चिकटवावेत. वाहतूकदारांसाठी सूचना. बाह्य पॅकेजिंग खराब झालेलं नाही आणि योग्यरित्या सील केलेलं आहे. बायोहझार्ड लेबल बॉक्सवरील झाकणावर चिकटवलेलं आहे. उभ्या बाणाचं चिन्ह योग्यरित्या चिकटवलेलं आहे. फ्रॉम आणि टू पत्ते स्पष्टपणे लिहिलेले आहेत. संपर्कासाठी प्राप्तकर्त्याचं नाव, पत्ता, दूरध्वनी क्रमांक हा तपशील पूर्णपणे लिहिलेला आहे याची खात्री करावी. 72 तासांच्या आत निश्चित केलेल्या ठिकाणी असे बॉक्स पोहोचण्यासाठी लवकरात लवकर वाहतूक करावी. बेडका नमुना वाहतुकीसाठी वाहतूकदारांकडून अपेक्षा. सर्व डीटीओ आणि सीटीओ यांनी आर्थिक नियमांचं पालन करून आवश्यक लॅब मटेरियलची खरेदी करावी. यामध्ये ट्यूब्स, ट्रान्सपोर्ट बॉक्सेस आणि पॅकिंग मटेरियल इत्यादी मंजूर PIP बजेटच्या अंतर्गत प्रयोगशाळा साहित्य खरेदी या लेखा शीर्षकाअंतर्गत उपलब्ध अनुदानातून आर्थिक नियमांचं पालन करून खरेदी करावं. डीटीओ आणि सीटीओ यांनी सर्व आरोग्य केंद्रावर किमान 50 कोनिकल ट्यूब, 4 थर्मोकोल बॉक्स आणि आवश्यक ट्रिपल लेअर पॅकेजिंगसाठी साहित्याचा साठा उपलब्ध असल्याची खात्री करावी. STLS यांनी सर्व आरोग्य केंद्रांना प्रयोगशाळा साहित्य पुरवण्यासाठी समन्वय साधावा. प्रयोगशाळेतील वैज्ञानिक अधिकाऱ्यांचे ट्रिपल लेअर पॅकेजिंगसाठी प्रशिक्षण नियमितपणे घ्यावे. सर्व आरोग्य केंद्रांना पॅकेजिंग आणि ट्रान्सपोर्टेशन कार्यपद्धतीच्या पोस्टर सॉफ्ट कॉपी संदर्भासाठी द्याव्यात. आरोग्य केंद्र ते नॅट किंवा कल्चर DST किंवा IRL पर्यंत नमुन्यांची वाहतूक करणारी एजन्सी जिल्हा अथवा शहर स्तरावरून निवडली जावी. सध्या ग्रामीण कार्यक्षेत्रात नमुना वाहतूक करण्यासाठी राज्य स्तरावरून निवड केलेल्या HLL संस्थेचं सहाय्य घेता येणं शक्य आहे. बेडका नमुना संकलन आणि वाहतुकीसाठी उपयुक्त योजना. DRTB रुग्णांनी रहिवासी ठिकाणाहून CBNet केंद्रापर्यंत प्रवास केल्यास त्याचा प्रवास खर्च सार्वजनिक वाहतुकीच्या दराप्रमाणे देय आहे. जर अशानी 2 बेडका नमुने नॉन DMC आरोग्य केंद्राकडून सूक्ष्मदर्शी केंद्राकडे पाठवले तर त्यांना 50 रुपये मानधन देय आहे. सध्या आरोग्य केंद्र ते नॅट केंद्रापर्यंत राज्य स्तरावरून नेमण्यात आलेले HLL या संस्थेचं सहाय्य घेता येईल. कुरिअर किंवा पोस्टल एजन्सी नियुक्त केल्यास बेडका नमुना वाहतुकीचा प्रत्यक्ष होणारा खर्च देय आहे. नमुना वाहतुकीसाठी मंजूर असणाऱ्या सर्व योजनांची व्यापक प्रसिद्धी करून तत्परतेनं अंमलबजावणी करावी. बेडका नमुना पाठवणाऱ्या संस्थांकडून अपेक्षा. क्षय रुग्णाचा नमुना ट्रिपल लेअर पॅकेजिंग आणि वाहतुकीमध्ये प्रशिक्षित प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी अथवा STLS यांचा सक्रिय सहभाग घ्यावा. नमुना संबंधित प्रयोगशाळांमध्ये 72 तासांच्या आत शीतसाखळीमध्ये पोहोच करावा. वाहतूक संस्थांच्या प्रतिनिधींना नमुना सुपूर्द करावा. नमुना सुपूर्द करताना प्रयोगशाळेचा संपूर्ण पत्ता लिहिल्याची खात्री करावी.
नमुना चाचणी विनंतीबाबत योग्य त्या नोंदी निक्षयमध्ये केल्या पाहिजेत. नमुने पाठवल्यानंतर माहितीसाठी नॅट किंवा कल्चर DST किंवा IRL लॅबला दूरध्वनी अथवा व्हॉट्सॲप किंवा ईमेलद्वारे कळवण्यात यावं. निर्दिष्ट केलेल्या चाचण्यांचे अहवाल प्राप्त होण्यासाठी सर्व संबंधित प्रयोगशाळांकडे पाठपुरावा करावा. या चाचण्या अशा: CBNAT TrueNAT 1 दिवसामध्ये, LPA 3 दिवस, लिक्विड कल्चर 42 दिवस, लिक्विड कल्चर DST 58 दिवस. बेडका नमुना संकलन व वाहतुकीच्या उद्दिष्टपूर्तीसाठी करावयाच्या कृती: STS, STLS, LSO यांनी नव्यानं निदान झालेल्या क्षयरुग्णांची माहिती संबंधित आरोग्य केंद्राला द्यावी आणि कोनिकल ट्यूबमध्ये UDST करिता बेडका नमुने संकलन करण्यासाठी सूचना द्याव्यात. त्यानंतर ते नमुने नॅट केंद्राकडे पाठवण्यासाठी समन्वय साधावा. खाजगी रुग्णालयात नवीन निदान झालेल्या रुग्णांची माहिती PPM समन्वयकानं नमुने संकलन करण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांना कळवावी. STS, STLS यांनी H मोनोपॉली शॉर्टर ओरल, लॉंगर ओरल औषधोपचारांवर असलेल्या रुग्णांच्या यादीची निक्षयवरून दर आठवड्याला प्रिंट काढावी. त्याचबरोबर चालू महिन्यात कोणत्या रुग्णांचा पाठपुरावा करायचा आहे याची यादी करावी. सदर रुग्णांचे नमुना संकलन करण्यासाठी भागातील आरोग्य कर्मचाऱ्यांशी समन्वय साधावा. ॲबनॉर्मल एक्स-रे असलेले अनुमानित क्षयरुग्ण, 1 दिवस किंवा अधिक कालावधीचा खोकला असलेले ICTC केंद्रातील HIV बाधित रुग्ण, मधुमेही तसंच कुपोषित आणि ड्रग रेझिस्टंट क्षयरोगाच्या सहवासित यांचे बेडका नमुने तपासणीकरता नियमितपणे घेणं आवश्यक आहे. बेडका नमुना वाहतुकीविषयक विविध मुद्द्यांची माहिती आपण शिकलो. 1. बेडका नमुना संकलनाचा उद्देश. 2. बेडक्याची गुणवत्ता. 3. बेडका नमुना संकलनाचे निकष. 4. ट्रिपल लेअर पॅकेजिंगसाठी आवश्यक साहित्य. 5. ट्रिपल लेअर पॅकेजिंग. 6. वाहतूकदारांसाठी सूचना. 7. बेडका नमुना वाहतुकीसाठी वाहतूकदारांकडून अपेक्षा. 8. बेडका नमुना संकलन आणि वाहतुकीसाठी उपयुक्त योजना. 9. बेडका नमुना पाठवणाऱ्या संस्थांकडून अपेक्षा. आणि 10. बेडका नमुना संकलक व वाहतुकीच्या उद्दिष्टपूर्तीसाठी करावयाच्या कृती.